हाय सगळ्याला, गुड मॉर्निंग. दुपारच्या खूप 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 शुभेच्छा. तर हो का, बंद करते, थोडा वेळ बंद कर की दाद्या. तर ही हाय माझ्या भावाचं पोरग, ती सनी, आणि ही दाद्या. याचं नाव काय? ऋषभ. दुसरं ऋषभ. ती सनी भालेराव, ही ऋषभ भालेराव. पण याला सगळी दाद्याच म्हणतात. तर ही होता देवाचा माणूस, हे सोडला होता पोत्राच. आता ती सत्यताई भामा आहेत का नाही, त्यांनी म्हणजे म्हणले चुकीचं आहे. म्हणजे ते बरोबर, म्हणजे जे बोललेले ते बरोबर बोललेले आहे. त्या म्हणजे एवढ्या लहान वयात आणि पुढं जाऊन लय म्हणजे अवघड असतंय. आणि खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं काही गोष्टी आहेत बरं का. आणि मी हेडव तर त्यांचं बघतच असते, लाईक हे करत असते त्यांच्या हेडवला. ऐकण्यासाठी महिलांसाठी खूप चांगलं म्हणजे सांगतात, सोल्युशन ही देतात. तर म्हणलं चला एक दाद्यासमोर आपलं हेडव काढावा. मी आले उन्हाच्या भरात आणि तोंड गेलं सुकून, पाणी नाही काय नाही. त्यामुळं ना दाद्याला म्हणलं ये इकडं सावलीला. तर इथं आहे तर नारळाचं झाड आहे, त्याच्या खाली मी बसली, माती आहे का नाही दाद्या. तर ती बघतोय मोबाईल, गेम खेळतोय, त्याचे आईबापा करतात काम. तर आता हाय भावाला बरं. तर आता बघू आता वहिनीचं काय होतंय काय नाही. आता सांगून ही डोक्याला वैताग आहेच की. टेन्शन असतं भावा बहिणींना, त्यांना तरी काय वाटत असतं लेकरं सोडून राहावं का, असं वाटत असेल का नाही. प्रत्येक आईला लेकरांची काळजी असतेच. आता मी एवढ्या लांब सोडून गेली तरी मला एवढं टेन्शन येतं लेकरांचं, आणि त्या तर बिचारीला नवऱ्याच्या जीवावर सोडून लय टेन्शन येतं. तर चला, हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.